हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की सगळे हॉस्पिटलवरून घरी येतात. काव्या पार्थसोबत हॉस्पिटलला असते. तेव्हा इकडे माणिनी देवाजवळ दिवा लावत असते आणि माणिनी विचार करत असते की हातात निखाऱ्यावरचा जळता दिवा घेऊन उभं राहणं आणि त्या हाताला बसलेल्या चटक्यांनी अंगाची लाही लाही होणं हे चांगलंच अनुभवलं आहे मी. जेव्हा विक्रम आजारी होते तेव्हा फक्त नवरा वाचावा यासाठी मी कुठलीही परीक्षा द्यायला, काहीही करायला तयार होते. ही हिंमत काव्याकडे कुठून आली? ज्या मुलीचं बाहेर अफेअर आहे तिने कोणासाठी केलं असेल? आणि जर नवरा आपला वाचावा म्हणून तिने का केलं असेल? नाही, काहीतरी या गोष्टीचं गूढ आहे. काव्याने केलं आहे, पण कोणासाठी केलं आहे? इकडे काव्या अनिशाची फोनवर बोलत असते. तेव्हा पाठ जोरजोराने घोरत असतात. तेव्हा अनिशा बोलते की काव्या, इतक्या रात्री कोणाचं ड्रिल मशीन सुरू आहे? तेव्हा काव्या बोलते पार देशमुखांचं ड्रिल मशीन सुरू आहे. घर असो अथवा हॉस्पिटल, त्यांचं ड्रिल मशीन रणगाडा हा सुरूच असतो. तेव्हा पार्थचा हात थोडा खाली होतो. काव्या पटकन घाईघाईत पार्थचा हात उचलते आणि त्यांच्या हळूच ठेवून त्यांना थोडंसं हातावर थापडते. तेव्हा ती थोडी शांत होते. तेव्हा अनिशा बोलते की काव्या, कुठे गायब झालीस? मला वाटलं पार्थ देशमुखांमध्ये मग्न झालीस की काय बघण्यात. तेव्हा काव्या बोलते तुला ना थोडीही संधी मिळाली ना तर लगेच तू तुझे विमान हवेत उडवायला लागतेस. तेव्हा अनिशा बोलते नाही बाई, नाही चिडवणार, पण काव्या तुझा हात ठीक आहे ना गं? तेव्हा काव्या हाताकडे बघते आणि तिला लगेच आठवतं की पार्थने मलमपट्टी करून दिलेली असते. तेव्हा काव्याला खूप छान वाटतं. तेव्हा काव्या अनिशाला सांगत असते की मला विश्वासच बसत नाही गं, एवढी हिंमत, एवढी शक्ती कुठून आली माझ्यात? तेव्हा अनिशा काव्याला सांगत असते हे बघ काव्या, तू मला पुन्हा विचारशील की तेच काय विचारते, पण तरीही मी तुला पुन्हा विचारते की पार्थला त्रास झाला की तुला त्रास होतो? पार्थला काही झालं की तू लगेच कासावीस होते? तू पार्थसाठी स्वतःचा जीवसुद्धा धोक्यात घालू शकतेस. मग हे प्रेम नाही तर काय काव्या? तेव्हा काव्या खूप शांत होते. दोघीही फोन ठेवतात. तेव्हा काव्या स्वतःच्या मनालाच विचारते की काय चाललं आहे? प्रेम आहे हे? तेव्हा काव्या मनात विचार करत असते. तेव्हा पार्थचा हात चुकून पुन्हा खाली जाणार. तेव्हा काव्या पटकन त्याचा हात पकडते आणि पार्थचा हात पकडून ती त्याच्याकडे बघतच असते. नंदिनी देवापुढे प्रार्थना करत असते की देवा, मला माझा आनंद निवास पाहिजे. जीवांना व्यवहार करता येत नाही हे माहीत असूनही मी त्यांच्यावर विश्वास ठेवला. काय करू मी आता? कसं मिळवू माझा आनंद निवास? तेवढ्यात अर्जुनची एंट्री होते. अर्जुन म्हणजे ललित प्रभाकर याची एंट्री दाखवलेली आहे. अर्जुनची एंट्री होते तेव्हा अर्जुन बोलतो मी सांगू? तेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघते आणि खूप खुश होते. तेव्हा अर्जुन आतमध्ये येतो, देवाचा पाया पडतो आणि बोलतो की वाव, कशी दिसतेस, कशी म्हणजे गोड दिसतेस. अगं, तुझ्या लग्नाची पत्रिका मिळाली पण नाही येऊ शकलो मी, मुंबई बाहेर होतं ना. तेव्हा नंदिनी बोलते की बरं झालं नाही आलास. तेव्हा अर्जुन बोलतो का? तेव्हा नंदिनी बोलते की ज्याच्या नावाची पत्रिका छापली होती त्याच्याशी झालंच नाही लग्न. तेव्हा अर्जुन बोलतो नाही झालं? अच्छा, म्हणजे नशिबात जो होता त्याच्याशी झालं आहे. तेव्हा नंदिनी बोलते असेलही, नशिबाच्या रेषा ज्याच्याशी जुळतात त्याच्याशीच होतं असेल कदाचित. तेव्हा अर्जुन बोलतो का नाही जुळत का तुमचे विचार? तेव्हा नंदिनी बोलते जीवा, जन्मजय देशमुख. तेव्हा अर्जुन बोलतो जन्मजय देशमुख? तेव्हा अर्जुन विचारतो काय झालं, तुमचे विचार जुळत नाही आहेत का? चांगले नाही आहेत का ते? तेव्हा नंदिनी बोलते हा प्रश्न तू चुकीच्या वेळेस विचारला. तेव्हा अर्जुन बोलतो हे बघ नंदी, वेळ जर चुकीची असेल ना तर माणूस पण चुकीचा वाटतो. तेव्हा अर्जुन विचारतो इतर वेळेस कसे वाटत तुला जन्मजय? तेव्हा नंदिनी बोलते की अरे, आपण इथे का बोलत बसलो आहे, ये आपण बसून बोलूया. तेव्हा ते दोघं सोप्यावर बसतात. तेव्हा अर्जुन विचारतो सांग मग, माणूस म्हणून कसे जन्मजय? तेव्हा नंदिनी बोलते माणूस म्हणून लाख मोलाचे जीवा, हिशोबात कच्चे, पण त्यांना व्यवहार कळत नाही, पण हिशोबात कच्चे पक्के आहेत. कविता एकदम छान करतात पण त्यांना असं वाटतं की सगळं जग कविते इतकंच सोपं आहे. तेव्हा नंदिनी विचारात गुंतते. तेव्हा अर्जुन बोलतो की नंदू, कुठे हरवलीस? नंदू, तू माझी जुनी मैत्रीण आहेस आणि माझ्या प्रेमाबद्दलच्या सगळ्या कॉन्सेप्ट तुला माहिती आहे, पण आता मी पण सुधारलो आहे आणि अशा कमी मनाच्या माणसाबरोबर नाराज आहेस तू? आता मी एक गोष्ट शिकलो आहे. तेव्हा नंदिनी विचारते काय ना, नात्यांचं हे गणित खूपच किचकस असतं, भूमितीच्या गणिताच्या पेपरसारखं. अशा वेळी आपल्याला थोडंसं मॅजिक हवं असतं, थोडंसं मॅजिक. आपलं जर आपल्या माणसावर प्रेम असेल तर बिलीव्ह मी, तर मॅजिक हॅपन्स. आयुष्याचा गोल्डन शोध दुसऱ्यांदा सुरू करायचा असेल तर आपल्याला तिकीट मिळतं गं.
तेव्हा नंदिनी बोलते तू बोलतोस ते सर्व ठीक आहे, पण अरे लग्न करून ज्याला नवरा मानला त्याच्यासोबत डिवोर्स घेण्यापर्यंत गोष्टी गेल्या आहेत. तेव्हा अर्जुन बोलतो 1 मिनिट. तेव्हा तो बोलतो माझासुद्धा मेरीबरोबर डिवोर्स होणार होता बरं का. तेव्हा नंदिनी बोलते मेरी? आपली मेरी? तेव्हा अर्जुन बोलतो हो आपली मेरी, माझी मेरी. हे बघ आपण माणसं आहोत, आपण चुकतो, आपण माती खातो, पण देव आपल्याला सेकंड चान्स देत असतो आणि जो मला मिळाला. आणि हे बघ आपण सेकंड चान्समुळेच आपलं प्रेम फुलतो, आपल्या प्रेमाची गोष्ट फुलते. बघ मी तर माझ्या प्रेमाची गोष्ट सॉर्ट आऊट केली आहे आणि मला खात्री आहे नंदिनी मोहिते नंदिनी जन्मजय देशमुख नंदिनी जीवाची गोष्टसुद्धा नंदिनी सॉर्ट आऊट करून दाखवेन. तेव्हा अर्जुन उठतो आणि बोलतो हो दे तुझ्या मनासारखं. तेव्हा नंदिनी बोलते अगदी देवाने आशीर्वाद दिला असं म्हणालास. तेव्हा अर्जुन बोलतो अगं मग काय, देवाकडूनच आशीर्वाद घेऊन आलो आहे. तेव्हा नंदिनी बोलते काय? अगं आपण सगळे भरकटतो आणि या भरकटणाऱ्याला देव एक गोल्डन तिकीट देतो, हे घे तुझं गोल्डन तिकीट. तेव्हा नंदिनी ते तिकीट घेते. तेव्हा अर्जुन बोलतो हो दे तुझ्या मनासारखं. तेव्हा अर्जुन आणि नंदिनी खूप खुश होतात. इकडे नंदिनी जीवा आणि तिच्या खोलीत येते. तेव्हा नंदिनी खोलीत येते. जीवा बाहेर जायला दोघांची टक्कर होते. तेव्हा जीवा बोलतो ओ सॉरी, यासाठी पण सॉरी आणि जे काही झालं त्यासाठी पण सॉरी. तेव्हा नंदिनी बोलते प्लीज आपण या विषयावर नको बोलायला. जीवा बोलतो नंदिनी प्लीज ऐक ना. तेव्हा जीवा बोलतो की नंदिनी ऐक ना, आपला आनंद निवास नाही जाणार, तू ऐक, मी तुला आनंद निवास मिळवून देईन म्हणजे देईल, हा शब्द आहे माझा. तेव्हा नंदिनी बोलते शब्दांवर विश्वास नाही राहिला आहे माझा. तेव्हा जीवा बोलतो शब्दांवर काय, तुझा माझ्यावरच विश्वास नाही राहिला आहे. तेव्हा जीवा शांत होतो. तेव्हा नंदिनी बोलते तुम्हाला वाटत असेल की मी तुमच्यावर एवढी का चिडले, तुमची चुकी नसताना तुम्ही मुद्दाम करण्यातले नाही आहेत, मला हे माहिती आहे. आणि तुम्हाला काय वाटलं, तुम्ही जर हे मुद्दाम केलं असतं तर मी तुमच्यासोबत इथे असते बरोबर. तुम्ही केलेल्या एका मोठ्या चुकीचे किती परिणाम झाले त्याची थोडीसुद्धा कल्पना नाही आहे तुम्हाला. नंदिनी जीवाला सांगते की हे डेकोरेशन आनंद निवासचं आम्ही काढणार नव्हतो, परवा आपले साठे आजी आणि आजोबांचा लग्नाचा वाढदिवस आहे, तो तिथे करणार होतो आणि आपली प्रीतीचं डोहाळ जेवण करणार होतो. या महिन्याच्या शेवटी अनाथ मुलांना काही कोणी घ्यायला येणार होतं, तेही साजरं करणार होतो. आता हे सगळं मी कुठे करणार आहे माहीत नाही, करणारे की नाही करणारे काहीच माहीत नाही, फक्त तुमच्या भोळसटपणामुळे ह्या सगळ्या लोकांची स्वप्ने पायाखाली तुडवली गेली. तेव्हा नंदिनी जीवाला म्हणते आणि तुम्ही बोलतात की मी तुमच्यावरची चिडचिड सोडू, प्रॉब्लेम काहीच नाही आहे जीवा, प्रॉब्लेम काहीच नाही आहे, प्रॉब्लेम फक्त एकच आहे, तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहात, पण मी माझ्या जागेवर पण बरोबर आहे, फक्त वेळ चुकली आहे. 15 दिवस उरलेत, 15 कुठे 14 दिवस, मला काहीच कळत नाही की मी हे सगळं कसं करणार आहे. जेव्हा जीवा नंदिनीचे रिक्वेस्ट करत असतो तो बोलतो की माहिती मला की मी माती खाल्ली आहे, पण मला एक संधी दे नंदिनी, प्लीज एक संधी दे, मी आत्ता काकांशी बोलतो, मास्तर काकांशी बोलतो आणि काहीतरी प्लीज नाही म्हणू नकोस, प्लीज एक संधी दे. नंदिनी हात जोडते आणि बोलते की मीच रिक्वेस्ट करते प्लीज, आता अशा या गोष्टीमुळे मी आणि आनंद निवास पूर्ण हादरलो आहे, आम्ही आता पुन्हा नको आहे या गोष्टी. तेव्हा जीवा बोलतो की मी समजू शकतो आहे, पण माझ्या एक्साइटमेंटमुळे ती गोष्ट झाली होती, पण मी आता पूर्णपणे जागा झालो आहे, मला प्लीज एक संधी दे, प्लीज एकदा ट्रस्ट कर, मी आजताईपणा नाही करणार, माझ्यावर फक्त एकदा विश्वास ठेव. तेव्हा नंदिनी बोलते बरं ठीक आहे, पण मी ही तुम्हाला शेवटची संधी देणार आहे जीवा. हे सगळं रम्या चोरून ऐकत असते बाहेर उभं राहून. आणि ह्यावेळेस जर काही चूक झाली ना तेव्हा जीवा बोलतो नाही, मी काही होऊ देणार नाही, मी आत्ता सगळं परफेक्ट करणार आहे. रम्या थोडी शंकेत येते आणि रम्या वसूला सांगत असते की तेव्हा वसू बोलते काय नंदिनी आणि जीवामधलं भांडण मिटलं. तेव्हा रम्या बोलते अगदीच मिटलं असं नाही आहे, पण जीवा नंदिनीकडे काहीतरी संधी मागत होता आणि नंदिनीने त्याला संधी दिली आहे म्हणून, आणि जीवा म्हणत होता की भास्कर काकांशी तो बोलणार आहे म्हणून. तेव्हा वसू हसायला लागते आणि बोलते अगं आता तो कितीही भास्कर काकांशी बोलला तरी काहीही होणार नाही रम्या, कारण भास्करला नंदिनीचा सूड घ्यायचा आहे. तेव्हा वसू बोलते की मी आता असा मोठा धमाका करणार आहे ना की नंदिनी जीवामधलं भांडण कधीच मिटणार नाही. तेव्हा रम्या बोलते काय करणार आहेस तू. तेव्हा वसू बोलते मी भास्करला सांगणार आहे आणि ती पूर्ण प्लॅन रम्याला सांगते. तेव्हा रम्या खूप खुश होते आणि बोलते की काय प्लॅन आहे. तेव्हा वसू बोलते तेच ना रम्या, आता हे जेव्हा नंदिनीला कळेल ना तेव्हा नंदिनी जीवाचे काय हाल करेल ना ते बघायलाच मिळेल. ते पार्थ घरी येतो तेव्हा माणिनी त्याचं ऑप्शन करते आणि बोलते कुणाची नजर नको रे लागो बाबा. तेव्हा विक्रम बोलतो अगं त्याची बायको खंबीर असताना त्याला कशाला कोणाची नजर लागणार आहे. तेव्हा माणिनी शांतच होते, काव्याकडे बघते. तेव्हा विक्रम बोलतो की हा जीवा कुठे गेला आहे, नेमका अशा वेळेलाच कसा गायब होतो. तेव्हा नंदिनी बोलते की त्यांचं काही महत्त्वाचं काम होतं म्हणून ते बाहेर गेले आहेत म्हणून. तेव्हा
पार्थ आणि ते घरात येतात सगळे. तेव्हा वसू पार्थला बोलत असते, बरं झालंस बाबा, तुला माहिती आहे का तुझ्यासाठी रम्याने निर्जरी उपवाससुद्धा केले होते. तेवढ्यात माणी तिचं बोलणं हडकते आणि बोलते, आपण नंतर बोलूयात का, त्याला जरा आराम करू दे रूममध्ये. ते पार्थ आणि ते रूममध्ये जातात. तेव्हा नंदिनी पटकन काव्याला थांबवते. तेव्हा नंदिनी काव्याला विचारत असते, काव्या किती लागलं आहे गं तुला. तेव्हा काव्य बोलते, ताई काही नाही झालं आहे. तेव्हा नंदिनी बोलते, आईसुद्धा अशीच बोलायची. आपले तिळीचे लाडू बनवत असताना आठवतं ना तुला, तेव्हा त्या दोघी बोलत असतात. तेव्हा काव्या बोलते, ताई अगं मी ठीक आहे, मला काही नाही झालं, पण माझी नंदिनी ताई ठीक नाही आहे. तेव्हा नंदिनी बोलते की अगं काही नाही गं, तू अशी का विचारते, चल चल पटकन, तुला पार्थपाशी जायचं आहे. तेव्हा काव्या बोलते, नाही ताई, खोटं बोलू नकोस. खोटं बोलणं इज अन आर्ट आणि हे आर्ट माझ्या ताईकडे नाही आहे. काय झालं आहे. तेव्हा नंदिनी रडायला लागते. तेव्हा काव्य विचारते, ताई काय झालं आहे, सांग ना मला. तेव्हा नंदिनी बोलते की माझं आनंद निवास पुढच्या 15 दिवसात गेलं गं माझ्या हातातून. तेव्हा काव्य बोलते काय, आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.